एक महत्वाची बातमी औरंगाबादेतून येते। खरं तर औरंगाबादेतील यूपीआय घोटाळा झाला आणि त्या सगळ्या प्रकरणी आता 84 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला गेलाय। यूपीआय अर्थात युनिफाईड पेमेंट इंटरफेस ॲपच्या माध्यमातून औरंगाबादच्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेला 6.5 कोटींचा चुना लावला गेला होता आणि त्या संदर्भात ही कारवाई केली गेली आहे। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। कृष्णा, हा घोटाळा गाजला होता खरं तर कॅशलेस साठीचं एक महत्त्वाचं पाऊल, पण त्यात घोटाळा झाला। कोण आहेत ही घोटाळा करणारी माणसं? निश्चितच विलास, घोटाळा करणारी जी माणसं आहेत ती औरंगाबादमध्ये 4 लोक आहेत, ती अटक आहेत। मात्र आता जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते खातेदारांवरती गुन्हे दाखल झालेत। म्हणजे ज्या लोकांचा मोबाईल या घोटाळ्यासाठी वापरण्यात आला ती लोक आहेत आणि खातेदारांनी हे पैसे मागवलेले आहेत आणि त्यामुळे बँकेच्या तक्रारीवरनं हे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। प्राथमिक माहितीमध्ये 84 लोक असे आढळून आलेले आहेत की ज्यांच्या मोबाईलद्वारे लाखभर रुपयांची रक्कम मागवण्यात आली होती आणि ते बँकेच्या निदर्शनास आलेलं आहे आणि त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मात्र जी लोक यामध्ये फसली गेली आहेत त्यांच्यावरतीच हा गुन्हा दाखल झालेला आहे, कारण त्यांचा मोबाईल वापरून इतरांनी हा घोटाळा केलेला आहे। मात्र बँकेच्या नियमानुसार जी लोकांनी पैसे मागवले त्यांच्या विरोधातच बँकेने गुन्हा दाखल केलेला समोर आलेला आहे आणि औरंगाबादच्या खास करून MIDC पोलीस ठाण्यात सर्वाधिक गुन्हे दाखल झालेत आणि ही प्राथमिक माहिती आहे आणि पहिल्या तपासात हे सगळं समोर आले। त्यामुळे आणखीन लोकांवरती गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे आणि आणखीन फसवणूक करणारे लोक देखील पोलिसांच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता आहे आणि त्यांना देखील अटक होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवलेली आहे। तपास सुरू आहे, मात्र बँकेच्या तक्रारांवरून खातेदारांवरती हे गुन्हे दाखल झाल्याचं समोर आलेलं आहे। विलास, धन्यवाद कृष्णा, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।